समजा आपण एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा मित्रांच्या घोळक्यात आहोत. तिथे कोणीतरी खूप मनापासून आणि उत्साहाने आपली एखादी गोष्ट सांगत आहे. पण अचानक तिथे बसलेला एखादा शिकलेला माणूस मध्येच थांबवतो आणि सांगणाऱ्याच्या व्याकरणाच्या किंवा माहितीच्या अगदी छोट्या छोट्या चुका काढू लागतो. अशा वेळी काय होतं? सांगणाऱ्याचा उत्साह तर मावळतोच, पण तिथल्या सर्वांनाच त्या व्यक्तीचा राग येऊ लागतो. नमस्कार मित्रांनो, पडत मूर्ख लक्षण या मालिकेच्या 5व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला एक खूप मोलाचा विचार दिला आहे. ते म्हणतात की ज्याच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान आहे तो माणूस नेहमी इतरांच्या चुका शोधण्यात मग्न असतो. त्याला असं वाटतं की लोकांच्या चुका काढल्यामुळे आपण किती हुशार आहोत हे सिद्ध होईल. पण खरं तर समोरच्याचं मन दुखावून स्वतःचं ज्ञान पाजळणं हेच एका पडत मूर्खाचं लक्षण आहे. खरं ज्ञान माणसाला गुणाग्राही बनवतं, म्हणजे दुसऱ्यांमधील चांगले गुण शोधायला शिकवतं. जर आपण समोरच्याच्या भावना समजून घेण्याऐवजी फक्त त्याच्या शब्दांमधल्या चुका शोधत बसलो तर आपण आपले संस्कार हरवून बसतो. शहाणा माणूस तोच असतो जो समोरच्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्याचा उत्साह वाढवतो आणि गरज पडलीच तर त्या चुका मायेने एकांतात समजावून सांगतो. मित्रांनो, पदव्या मिळवून आपण माहिती साठवू शकतो, पण लोकांशी कसं वागावं हे आपल्याला आपल्या संस्कृतीतून शिकावं लागतं. आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखणार नाही याची काळजी घेणं हेच खऱ्या सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे. समर्थांचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.